प्रत्येक मोहिमेमध्ये दिवसेंदिवस जास्त मोठ्या प्रमाणात शिवभक्तांचा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पावसामध्ये सुद्धा शिवभक्तांमध्ये शिवप्रेमींमध्ये जी ऊर्जा असते ती खऱ्या अर्थाने या गडावर आल्यानंतर एक मावळा प्रत्येकात संचारल्यासारखा पाहायला मिळत आहे। पाऊस असो कुठला पण वातावरणाला फाईट आउट करून या ठिकाणी मावळे येतात, स्वच्छता करतात, वृक्षारोपण करतात, वेगवेगळे फलक या ठिकाणी सूचना फलक लावले जातात। त्यामुळे एक वेगळी प्रेरणा या ठिकाणी मिळते गडावर आल्यानंतर। प्रतिसाद जो आहे तो चांगला मिळतो। इथे तुम्ही येता नेमकं तुम्ही शिवाजी महाराजांचा काळ अनुभवल्यासारखा जाणवतो। निश्चित गडावर आल्यानंतर एक छत्रपती शिवरायांचा काळाची आठवणींना उजाळा या ठिकाणी मिळत असतो। त्यामुळे प्रत्येक गडावर आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि एक वेगळा विचार आणि एक शिवविचार आम्ही घेऊन या ठिकाणाहून जात असतो। का तुम्हाला असं वाटतं की हे सगळं करायला हवं? शेवट आज छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण राजकारण, समाजकार्य किंवा शुभ कार्य करत असतो आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या विचाराचा कुठेतरी विसर पडल्यासारखं वाटत आहे। आज छत्रपती शिवरायांच्या गड किल्ले हे अभेद्य राहिले पाहिजे यामागे मुख्य हेतू, आणि जर ते गड किल्ले अभेद्य राहिले तर छत्रपती शिवरायांचे विचार आणि प्रेरणा अखंडितपणे प्रत्येकाच्या मनामनात राहतील यामागे हेतू आहे।